कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात टोरंट नावाची खाजगी कंपनी वीज सेवा देते। या कंपनीने रातोरात नागरिकांचे विजेचे मीटर बदली करून तिथे डिजिटल मीटर आणलेत। या मीटरमुळे जास्तीचं बिल येते अशी बऱ्याच नागरिकांची तक्रार आहे। सदर कंपनीच्या धोरणांमुळे नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागतोय। याबाबत आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत आज आवाज उठवलाय। आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करू इच्छितो की आमच्याकडे एक इलेक्ट्रिक कंपनी सध्या अस्तित्वात आहे। टोरेंट नावाची एक इलेक्ट्रिसिटी कंपनी आमच्या मुंब्र्यात अस्तित्वात आहे। त्याचं बिल इतकं भरमसाठ येतंय कारण का या टोरेंटने रातोरात बॉक्सेस बदली केलेत सगळे, आणि लोकांचं आणि माझंही असं म्हणणं आहे की ते बॉक्सेस फास्ट आहेत। स्मार्ट मीटर लावले, पण त्यांनी लोकांना विश्वासात न घेता रातोरात लोकांचे जुने मीटर्स काढून दिले आणि स्वतःचे मीटर्स लावले, आणि त्यामुळे जास्त बिल येत आहेत आणि लोक परेशान आहेत। त्याचं कुठलाही ऑडिट होत नाही, काही होत नाही। तर आमचं म्हणणं असं आहे की पूर्ण त्या मीटर्सचं ऑडिट करावं आणि लोकांच्या इच्छेनुसार लोकांना जी मीटर्स हवी आहेत ती लावून द्यावीत, म्हणजे लोकांना त्याचा त्रास कमी होईल। नाहीतर टोरेंट कंपनीला रामराम सांगावा। आणि तसं प्रकारचं आश्वासन निवडणुकीच्या दरम्यान मंत्रिमंडळातल्या अनेक जणांनी येऊन आमच्याकडे दिलेलं आहे। तर आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं, शासनाने असे शासनाला आदेश द्यावेत। ठीक। हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील पाणी टंचाईचा मुद्दा उपस्थित करत तातडीनं अतिरिक्त 25 MLD पाणी देण्याची मागणी केली। घोडबंदर भागात रहिवाशांना टँकरपोटी नाहक दरमहिना लाखो रुपये मोजावे लागत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। ठाण्यात विशेषतः घोडबंदर परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज आणि पुरवठा यात मोठी तफावत असून पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलंय। लाखो रुपयांची कर्जे घेऊन या भागात घरे घेतलेल्या नागरिकांना मालमत्ता, पाणीपट्टी असे कर भरूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याची खंत केळकर यांनी सभागृहात व्यक्त केली। एकीकडे पाणी टंचाईनं रहिवासी होरपळत असताना आणि टँकर लॉबी गब्बर होत असताना दुसरीकडे बहुमजली इमारतींची संकुले मोठ्या प्रमाणात घोडबंदर भागात उभी राहत आहेत। या संकुलांमध्ये हजारो कुटुंब वास्तव्यास येणारे, आधीच अपुरा पाणी पुरवठा होत असताना नव्या वसाहतीतील नागरिकांना पाणी कुठून देणार असा प्रश्नही केळकर यांनी उपस्थित केलाय। ठाणे शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेला केळकर यांनी पत्र दिलं असून पाठपुरावा करतायत। शहराला 50 MLD जादा पाणी देण्यास मंजुरी मिळाली, पण त्यापैकी 25 MLD पाणी तातडीनं दिल्यास घोडबंदर परिसर टँकर मुक्त होईल अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। संजय केळकर जी। अध्यक्ष महोदय, ठाणे शहरामध्ये विशेष करून घोडबंदर भागामध्ये पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो। त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करायची पाळी येते आणि लाखो रुपये तिथल्या निरनिराळ्या सोसायट्यांना मोजावे लागतात। अध्यक्ष महोदय, महापालिकेने मुंबई महापालिकेकडे विनंती केलेली आहे, पत्र दिलेलं आहे की 25 MLD पाणी आम्हाला जर आपल्याकडनं मिळालं, परंतु सुरुवातीला निदान 50चं जरी केलेलं असलं तरी देखील 25 MLD जरी आता सुरुवातीला मिळालं तरी हा जो टँकरने पाणी पुरवठा करायला लागतोय तो थांबू शकतो। आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो, कारण ठाण्याला लोकसंख्या एकीकडे वाढते, उंच उंच इमारती त्या ठिकाणी होत आहेत। 50-50 माळ्याच्या इमारती, एक नाही दोन नाही 50 इमारती होत आहेत। पाणी कुठून त्यांना देणार? आणि त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याकरता आपल्या माध्यमातून मुंबई महापालिकेला जी पत्र दिलेलं आहे, माझ्या माध्यमातून देखील मुंबई महापालिकेला मी पत्र दिलेलं आहे, तर त्या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी
ताबडतोब किमान 25 MLD 50 तर दिलेलं असलं तरी देखील किमान 25 MLD पाणी जे आहे ते त्वरित देण्याची विनंती जी आहे ती आपल्या माध्यमातून मी करत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण तातडीनं व्हावं यासाठी केंद्र शासनानं गुड गव्हर्नन्स वीक 2024 हा सप्ताह महापालिका स्तरावर राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात दिनांक 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सदर अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. केंद्र शासनाने प्रशासन गाव की ओर अभियान राबवण्याचं निश्चित केलं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार असून ठाणे महानगरपालिकेने देखील याची पूर्वतयारी केली असून उद्या 19 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत दर दिवशी सकाळी 11 ते 1 या वेळेत नरेंद्र बल्लाळ सभागृहात सर्व शिबिरांचं आयोजन केलं जाणार आहे. तरी ठाणेकर नागरिकांनी सार्वजनिक कामांबाबत असलेल्या तक्रारी, समस्या अथवा सूचना महापालिकेकडे सादर करायच्या आहेत. या तक्रारीचं निराकरण महापालिकेच्या माध्यमातून प्राधान्यानं करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना उपरोक्त नमूद दिवशी उपस्थित राहता येणार नाही त्यांनी आपल्या तक्रारी tmc.governance@thanecity.government.in या ईमेलवर अथवा 8657887101 या भ्रमणध्वनीवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवाव्यात असंही आयुक्तांनी नमूद केलंय. या सप्ताह दरम्यान 19 डिसेंबर 2024 रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा, जन्म मृत्यू विभाग, फायलेरिया विभाग, पशुवैद्यकीय विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, परवाना विभाग, मालमत्ता कर वसुली या आदी विभागांच्या तक्रारीचं निराकरण करण्यात येणार आहे. तर 20 डिसेंबर 2024 रोजी शहर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, मलनिसारण विभाग, अग्निशमन विभाग, वृक्ष प्राधिकरण व उद्यान विभाग, पर्यावरण विभाग, माहिती व तंत्रज्ञान या विभागांच्या तक्रारीचं निराकरण करण्यात येणार आहे. 21 डिसेंबर 2024 रोजी समाज विकास विभाग, दिव्यांग व्यक्ती कल्याणकारी योजना, महिला व बाल विकास कल्याणकारी योजना या आदी विभागाच्या तक्रारीचं निराकरण केलं जाणार आहे. तर 22 डिसेंबर 2024 रोजी आस्थापना विषयक बाबी, तर 23 डिसेंबर 2024 रोजी गुड गव्हर्नन्स या विषयावर शासन सेवेत कार्यरत अथवा सेवेतून निवृत्त झालेले तज्ञ अधिकारी यांचे ठाणे महानगरपालिकेमध्ये अधिकारी कर्मचारी यांच्याकरता विशेष व्याख्यान आयोजित केलं जाणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे आयुक्तालयाच्या भिवंडी गुन्हे शाखा क्रमांक 2 द्वारा सराईत मोबाईल चोरटा शेर अली उर्फ पिल्ल्या इमाम फकीर याला गजाआड करण्यात पोलीस पथकाला यश मिळालंय. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यातील मोटारसायकल, चोरलेले मोबाईल असा 2,45,199 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. पोलिसांनी एकूण 12 चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी शेर अली उर्फ पिल्ल्या इमाम फकीर, वय वर्ष 22, राहणार घर नंबर 586, गणेश लॉन्ड्रीच्या गल्लीत गायत्रीनगर पोलीस चौकी समोर भिवंडी, हा रामनगर डम्पिंग ग्राउंड जवळ चोरीची मोटारसायकल आणि मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटारसायकल आणि 10 मोबाईल आढळले. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता चोरीची मोटारसायकल आणि विविध कंपनीचे 11 मोबाईल असा 2
2,45,199 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे 14 गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस पथकाने 12 गुन्हे उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात 11 मोबाईल चोरीचे गुन्हे आणि 1 वाहन चोरीचा गुन्हा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हे शाखा घटक 2चे अधिकारी PI सोनवणे, API केदार आणि त्यांची टीम यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार जो आपला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगार पिल्या फकीर उर्फ शेर अली याला अटक केली. याच्याकडून आतापर्यंत 11 मोबाईल आणि 1 मोटरसायकल जप्त केली आहे. असा एकूण 2,45,000चा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये 11 मोबाईलच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर घटक 1 असेल, घटक 3, घटक 4, घटक 5 आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आतापर्यंत 86 मोबाईल तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे एकूण 86 मोबाईल, ज्याच्यामध्ये 11 चोरीचे आहेत आणि इतर मिसिंग मोबाईल आहेत, असे एकूण 86 मोबाईल आतापर्यंत रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत. तर कशी मोडस ऑपरेंडी काम एकटाच होता हा, कसं काय मोबाईल चोराचा? हा जो पिल्या फकीर जो आहे तो भिवंडीमध्ये राहणारा आहे आणि हा लोकांचे जे बसमध्ये असतील किंवा गर्दीच्या ठिकाणी असतील वगैरे असतील किंवा चालत्या मोटरसायकलवर सुद्धा मोबाईल स्नॅचिंगचे काही गुन्हे करायचा. त्या अनुषंगानं आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती. त्याच्याकडे आपण तपास केला, त्याला ताब्यात घेतला, तपास केला. तर जवळपास 2,45,000चा मुद्देमाल आपण एकच आरोपी सध्या एक आरोपी तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. इतर काय त्याचे साथीदार आहेत का त्याच्यासोबत गुन्हे करणारे त्याची देखील आम्ही अधिकची माहिती घेता तपास करत. बॅकग्राऊंड काय आहे आरोपीचं या संपूर्ण याच्या अगोदर सुद्धा या अगोदर सुद्धा या आरोपीवर काही गुन्हे दाखल आहेत आणि मालमत्तेच्या संदर्भातच गुन्हे दाखल आहेत. सर, असे जे आरोपी आहेत वारंवार गुन्हे करतात, पुन्हा सुटतात आणि पुन्हा परत गुन्हे करतात, अशा सर्व आरोपींवर काही ठोस कारवाई करण्याचा पोलीस आयुक्तालयाचा काही निर्णय आहे का? या अनुषंगानं आम्ही त्यामध्ये तडीपार असेल किंवा MPDच्या अनुषंगाने डिटेन्शन असेल किंवा मोका अंतर्गत काही कारवाई असेल तर त्या अनुषंगाने देखील आम्ही त्याचं नियोजन आणि कारवाई करत आहोत.